नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे अनाम वीरा। अनाम वीरा या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। अनाम वीरा ही एक कविता आहे। अनाम म्हणजे ज्याचा नाव नाही, अपरिचित असं। वीरा वीरा म्हणजे सैनिक। या कवितेचा अभ्यास करण्या अगोदर आपण कवीचा संक्षिप्त परिचय पाहून घेऊया। सगळ्यांनी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 60 काढायचा आहे। त्याच्यावरती तुम्हाला कवितेच्या खाली कवींचा परिचय दिलेला आहे। अनाम वीरा या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज। कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर। विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव म्हणजेच कुसुमाग्रज। विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 1912 मध्ये झाला आणि मृत्यू 1999 मध्ये झालेला आहे। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार आहेत। जीवनलहरी, विशाखा, समिदा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह कवींचे प्रसिद्ध आहेत। या व्यतिरिक्त कवींनी वैजंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके लिहिलेले आहेत आणि ते अत्यंत प्रसिद्ध अशी नाटकं आहेत। यापैकी नटसम्राट हे तुम्ही नाटक पाहिलेलं असेल किंवा विदूषक हे सुद्धा नाटक पाहिलेलं असेल। नटसम्राट या नाटकावर आधारित मराठी फिल्म सुद्धा आलेली आहे, तुम्ही ती पाहिलेली सुद्धा असेल। तर ह्या नाटकांचे रचयिता म्हणजेच कोण? कवी कुसुमाग्रज। प्रस्तुत कवितेमध्ये कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवीने युद्धामध्ये देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाचं वर्णन केलेलं आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की आपल्या देशाचे खरे दोनच सैनिक आहेत। एक म्हणजे आपल्या भारतातील किसान किंवा शेतकरी आणि दुसरा म्हणजे देशाच्या सीमेवरती युद्ध करणाऱ्या आणि आपल्या जीवनाचं बलिदान करणाऱ्या सैनिक म्हणजेच आपल्या देशाचे हे रक्षक आहेत। आता आपण पाहत असतो बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये अनेक सैनिक आज आपल्या जीवाचे बलिदान देऊन, जीवनाचे त्याग करून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी देशावरती शत्रुपक्षाशी दिवस रात्र अहोरात्र युद्ध करत असतात आणि सीमेवरती लढत असताना, शत्रूशी दोन हात करत असताना कधी कधी त्यांचा मृत्यू सुद्धा होतो। पण असे मृत्यू बलिदान देऊन ते देशाचे रक्षण करत असतात। मग या कवितेमध्ये अशाच ज्ञात आणि अज्ञात, ज्ञात म्हणजे असे बघा बहुतेक असे सैनिक आहेत की त्यांचे बलिदानांचं वर्णन आपण इतिहासामध्ये पुस्तकांमध्ये अभ्यासतो आणि त्यांची माहिती आपल्याला माहीत होते। परंतु असे अज्ञात म्हणजे की ज्यांचे आपल्या देशाच्या रक्षणाच्या वेळेस शत्रूशी लढताना त्यांचे जीवनाचे बलिदान ते देतात, परंतु त्यांचं नाव कुठेही इतिहास जमा होत नाही। लोकांच्या मनामध्ये त्यांचं नाव कोरलं जात नाही। तर अशा अज्ञात सैनिकांना कवीने या कवितेच्या माध्यमातून अभिवादन म्हणजेच वंदन केलेलं आहे। तर पाहूया आता आपण प्रत्यक्ष कवितेच्या माध्यमातून अशा अज्ञात सैनिकांबद्दल कवीची भावना काय आहे ते अभ्यासूया। अनाम वीरा। कवी म्हणतात की अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, धगधग त्या समराच्या ज्वाला या देशाकारशी,
जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मुकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा एक पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तर अशा रीतीने या कवितेमध्ये कवीने अशा वीर सैनिकांचं वर्णन केलेलं आहे ज्यांचं नाव कुठेही परिचित नाहीये. म्हणजेच ते काय कोण आहेत? अपरिचित. अपरिचित म्हणजेच अनाम. तो अनामचा अर्थ काय होतो? अपरिचित. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. अनाम. अनाम म्हणजे ज्यांचा परिचय नसतो, अशा ज्यांचं नाव कुणाला माहीत नसते असे वीरा. वीरा म्हणजे सैनिक. तर अशा अनाम अपरिचित सैनिकांना कवी उद्देशून म्हणतात की जिथे झाला तुझा जीवनांत. जीवनांत म्हणजे जीवनाचा अंत, अर्थात मृत्यू. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. स्तंभ म्हणजे आपण बघा एखाद्या व्यक्तीने कोणते चांगलं कार्य केलं तर आपण त्यांचा पुतळा बांधतो, त्यांचं स्मारक उभारतो, जेणेकरून त्यांचा आदर्श आपण समाजापुढे ठेवत असतो आणि त्यांच्या या स्मारकाद्वारे आपण त्यांना स्मरण करून त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यांवरती आपण सुद्धा पाऊल ठेवून पुढे ते कार्य करावे, हा उद्देश असतो कोणाच्याही कार्यानंतर, मृत्यूनंतर स्तंभ बांधण्याचा किंवा मग स्मारक बांधण्याचा. कवी इथे म्हणतायत की हे अनामवीरा, हे अपरिचित सैनिका, तू युद्धाच्या वेळेस स्वतःच्या जीवनाचा अंत केलास, पण तुझ्या ह्या कार्याची कोणीही दखल घेतली नाही आणि कोणीही तुझ्या स्मरणार्थ स्मारक बांधले नाही. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. स्तंभ तर बांधलाच नाही, स्मारकही बांधला नाही, किंवा तुझ्या ह्या जीवनाचे बलिदान देऊन तुझे देशाचे रक्षण केलेले आहे, देशासाठी आपला जीव तू धोक्यात घालून देशाचं रक्षण केलं, पण तुझ्या ह्या मृत्यूनंतर, तुझ्या ह्या जीवनाच्या अंतानंतर कोणीही तुला श्रद्धांजली अर्पित केली नाही, कोणीही तुझ्यासाठी दीप उभारला नाही, ज्योत पेटवली नाही. पेटली न वात. वात म्हणजे काय? ज्योत. बघा जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर तेव्हा आपण त्याच्या श्रद्धांजलीसाठी घरामध्ये किंवा कुठेही आपण असं वात लावतो, म्हणजे दिवा लावतो, ज्योत लावतो. मग कवी ते म्हणतात की अशाच अनेक सैनिकांचं बलिदान दिल्यानंतर सुद्धा, त्यांच्या जीवनाचा अंत झाल्यानंतर सुद्धा की कितीतरी असे सैनिक आहेत की युद्ध करत असताना युद्धाच्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा मृत्यू होतो, पण त्यांच्या या स्मरणार्थ या देशातील इतर नागरिकांना त्यांची माहिती होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या आठवणीने कोणीही स्मारक उभारत नाही किंवा मग त्यांच्या आठवणीने कोणीही दीप प्रज्वलित करत नाही. पुढे लेखक कवी म्हणतात की धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. पुढील ओळींमध्ये कवी आपल्याला सांगत आहे की देशांकाशी. देशांकाशी म्हणजे देश आणि आकाश हे दोन शब्द एकत्र करून इथे शब्द तयार झाला आहे की देशांकाशी, म्हणजे या देशाच्या आकाशामध्येच, म्हणजेच कुठे? समराच्या म्हणजेच युद्धाच्या क्षेत्रामध्ये. समर म्हणजे युद्ध. ह्या देशाच्या आकाशामध्येच म्हणजेच युद्धाच्या क्षेत्रामध्ये धगधग त्या ज्वाला, की जेव्हा युद्ध चालवलेले असतात तेव्हा त्या युद्धाच्या ज्वाला धगधगत असतात. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी.
मग बघा, ह्या युद्धक्षेत्रामध्ये देशाच्या आकाशामध्ये, म्हणजे देशाचं आकाश म्हणजे इथे आपल्याला कशाचं अर्थ घ्यायचा आहे की या देशाच्या युद्धक्षेत्रामध्ये जिथं आपले देशाचे सैनिक देशाच्या बॉर्डरवरती किंवा सीमेवरती युद्ध करत असतात, अशा युद्धाच्या क्षेत्रामध्ये युद्धाच्या वेळेस काय होत असतात, युद्धाच्या ज्वाला धगधगत असतात आणि त्या ज्वाला तुझ्या मनामध्ये तू जाळवत असतात. आणि जेव्हा तू त्या मनामध्ये तू त्या ज्वाळा धगधगतो किंवा पेटवतो, तेव्हा तू काय करतोस, आपल्या ह्या युद्धाच्या वेळेस स्वतःच्या जीवनाला तू अर्पण करून टाकतो. स्वतःच्या जीवनाला तू ह्या पूर्ण जीवन तुझं तू युद्धासाठी अर्पण करतो. आणि त्यावेळेस तुला संसारातून उठून यायचं असे की त्यावेळेस तुझ्या स्वतःचा संसार प्रपंच असतो तुला, आणि त्या संसार प्रपंचामध्ये तुझं हस्त खेळतं जीवन असतं. पण त्या हस्ता खेळतं जीवनाला, सुखरूपी त्या जीवनाला तू तुझ्या संसाराला तू त्याग करतो. त्या संसाराचा तू त्याग करून तू स्वतःच्या जीवनाला त्या धगधगत्या ज्वालामध्ये अर्पण करून घेतो. जळा या अवस्था संसारातून उठून या जाशी, म्हणजे देशाच्या रक्षणाकरती तू स्वतःला या देशप्रेमाच्या भावनेमध्ये स्वतःला तू जाळून घेतोस आणि स्वतःच्या या हसत्या खेळत्या सुखरूपी या संसारातून तू आपलं जीवन बाजूला करतोस आणि तू फक्त युद्धाच्या क्षेत्रामध्ये देशाच्या रक्षणासाठीच तू स्वतःचं जीवन अर्पण करतो. पुढे कवी म्हणतो की मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. आता बघा, इथे आपल्याला कवी काय सांगते की मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा. तमी म्हणजे काय, तम म्हणजे अंधार, संध्येच्या रेषा म्हणजे संध्याकाळच्या. आता संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळच्या वेळेस क्षितिज जे असतं, असं आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेस असं वाटत असतं की आकाश आणि धरती एकमेकांमध्ये सामावून गेलेले आहेत आणि मग ती क्षितिजाची रेषा आपल्याला दिसत असते. पण त्यावेळेस जेव्हा सूर्यास्त अस्त होतो तेव्हा मूकपणाने सर्वत्र अंधार पसरतो. तर त्याचप्रमाणे इथे कवी आपल्याला सांगत आहे की ज्याप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळेस संध्याकाळच्या त्या वातावरणामध्ये क्षितिजाची रेषा मूकपणाने म्हणजे काहीच न बोलता त्या अंधारामध्ये विलीन होऊन जातात, स्वतःला अर्पण करून देतात, तसंच तू मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. तर त्यावेळेस कवी म्हणत आहेत की अशाच या युद्धक्षेत्रामध्ये तू देशाच्या रक्षणासाठी स्वतःचा मृत्यू स्वतःवरती ओढावून घेतोस आणि तू मरणामध्ये विलीन होऊन जातोस. आणि ह्या मृत्युमुखी, ह्या जय पराजयाच्या या खेळामध्ये मृत्यूच्या तुला माहिती आहे की तुझा मृत्यू निश्चित आहे, पण तू तिथे घाबरत नाही आणि कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता किंवा कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता तू देशाच्या रक्षणासाठी स्वतःचं मरण पत्करतो आणि मरणामध्ये विलीन होऊन जातोस. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या कवितेच्या ओळींचा अर्थ समजून घेतलेला आहे. आता आपण कठीण शब्द या कवितेच्या ओळीतील पाहून घेऊया. पाहूया कवितेमधील आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: अनाम, अपरिचित, माहिती नसलेला. वीर, सैनिक. झाला, जीवनांत, जीवनाचा अंत, शेवट, मृत्यू. स्तंभ, स्मारक. वात, ज्योत. धगधगताना, जळताना. समर, संग्राम, लढाई. ज्वाला, जाळ, आग. देशकाशी, देशाच्या आकाशात. तमी, अंधारात. लोपती, विरून जातात. विलीन, नामशेष, लुप्त. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या भागामध्ये आपण कवीद्वारा अशा अपरिचित सैनिकांच्या बलिदानाचं वर्णन अभ्यासलं. आता ह्यापुढे कवीच्या मनातील अनाम वीराबद्दलची भावना आपण अभ्यासणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागात.